नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण एक सुंदर अशी बोटनेकची डिझाईन तयार करणार आहोत। ज्या साडीच्या ब्लाउज पीसला दोन्ही साईडला काठ दिलेले नसतात, सो आपण जी बाही बनवतो त्यातून जे उरलेले काठ आहेत त्यापासून आपण डिझाईन तयार करणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बोटनेकसाठी जो पूर्ण शोल्डर आहे त्याचा हाफ मार्क करून घेतलेला आहे। सो 6.5 इंच एवढं शोल्डर आहे या ब्लाउजसाठी। 3.5 इंच नेक विड्थ आहे। बोटनेकमध्ये नेक विड्थ ही जास्त घेतली जाते आणि जो आर्महोल आहे तो 6.25 इंच म्हणजे 6.25 इंच आहे। हा 31 साईजचा बोटनेक ब्लाउज आहे। सो आपण जी बॅक स्ट्रिप आहे, बॅक पट्टी, त्याची उंची मार्क करून घेतली। जो आपण उरलेला पीस आहे बरोबर अटॅच होणार आहे। वरती जी नेक विड्थ आहे तीच आपण बॉटमला घेऊन मार्क करून घेतलं। बोटनेकमध्ये जी बोटनेकची नेक विड्थ आहे तीच बॉटमला सुद्धा घेऊन मार्क करून घ्यायची, म्हणजे जो ड्रॉप नेक तयार करणार आहोत तो एकदम परफेक्ट येतो। दोन्ही नेकमध्ये 1.25 इंच एवढं मार्क करून अजून एक बॉक्सची लाईन ड्रॉ करून घेतली आणि बोटनेक ह्या पद्धतीने आपण असा ड्रॉ करून घेत आहोत। सो आता आपण जी टेम्पलची डिझाईन आहे ती तयार करणार आहोत। सो त्यासाठी अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान असा शेप तयार झालेला आहे। खूप छान आणि सुंदर शेप तयार झालेला आहे। आता आपण कॅनव्हास पेपरवर ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही असं छापून सुद्धा घेऊ शकता। सो कॅनव्हासवर सेम मेजरमेंट ड्रॉ करून घ्यायचं आहे। 3.5 इंच नेक विड्थ आणि आपला जो ड्रॉप नेकचा शेप आहे किंवा त्याची उंची, सर्व मेजरमेंट पुन्हा सुद्धा चेक करायचं आणि ड्रॉ करून एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ॲज इट इज शेप द्यायचा आहे। आणि शेप दिल्यानंतर बाहेर 1 इंच एवढं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आणि शेप कट करून घ्यायचा। जसा व्हिडिओत दाखवलं आहे सेम तसे स्टेप्स फॉलो करा, ज्याने तुमचा सुद्धा परफेक्ट असा कॅनव्हासचा फ्युजिंग पेपर कट होईल। पाहू शकता परफेक्ट असा शेप कट झालेला आहे। सो आता हे एका अस्तरच्या फॅब्रिकवर आयरन करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन बाहेरच्या साईडला सोडून फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे। असा मेन अस्तर आणि फॅब्रिकवर ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मिडलला शिलाई द्यायला विसरायची नाही। आणि शेप त्यावर ठेवून आपल्याला सर्वप्रथम मिडलमधून शिलाई देऊन घ्यायची आहे आणि नंतर कॅनव्हासच्या कडेकडेने जसा शेप आहे तसा एकदम सावकाश पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला शेप बिघडला जाता कामा नये। आणि जे काही कॉर्नर्स आहेत, जे सुंदर असे शेप्स आहेत ते परफेक्ट येणार आहेत। आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला कट करून घेतलेला आहे आणि आता आपण तो शेप पलटी करून घेत आहोत। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। आता आपण बोटनेकचा जो शेप दिलेला आहे तो कट करत आहोत। सो अर्धा इंच स्ट्रेट कट करून बाकी ॲज इट इज बोटचा शेप कट करून घ्यायचा आहे। आता जो स्लीवचा एक्स्ट्रा पीस उरलेला आहे, जो डिझाईनचा आहे, जे आपण बॅक स्ट्रिप म्हणून लावणार आहोत, त्याला आपण एका साईडून फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। आणि जो कॅनव्हासचा पेपर आहे, जो बॅक स्ट्रिप, तो ॲज इट इज ड्रॉ करून अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ठेवून आपल्याला जो आपला शेप आहे त्याची बॅक स्ट्रिपला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। किंवा आतील पीस आपण जो कट केलेला आहे तो सुद्धा ठेवून पाहायचा की किती उंची, किती रुंदी लागणार आहे। आणि त्याच्या अगोदर आपल्याला त्याला कॉर्ड पायपिंग लावून घ्यायची आहे। पिना लावून तुम्ही व्यवस्थित मार्क करून घ्या आणि सर्वप्रथम आपल्याला कॉर्ड पायपिंग अटॅच करून घ्यायची आहे। कॉर्ड पायपिंगचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। ही कॉर्ड पायपिंग क्रॉस मटेरियलमध्ये तयार होते, जेणेकरून जो तुमच्या ब्लाऊजचा गळ्याचा शेप आहे ॲज इट इज ती व्यवस्थित फिरते आणि खूप सुंदर आणि एलिगंट लुक येतो। तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण कॉर्ड पायपिंग लावतो तेव्हा ब्लाऊजचा जो शेप आहे तो एकदम सुंदर होतो। आणि जे कॉर्नर्स आहेत ना, जे असा कर्व शेप, तिथे आपल्याला आतून थोडेसे कट्स द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर 1.25 इंच एवढं एक बॉर्डर तयार करायची आहे। छोटीशी शिलाई देऊन घ्यायची आहे। पाहू शकता किती सुंदर शेप आलेला आहे। आणि ती बॅक पट्टी व्यवस्थित ठेवून मार्क करून शिलाई देऊन घ्यायची आहे।
दुसऱ्या साईडला सुद्धा कमरेचं मार्किंग करून कमर किती आहे व्यवस्थित कुठेही कमी होणार नाही, जास्त होणार नाही ह्याची खबरदारी घेऊन आपल्याला व्यवस्थित एक्स्ट्रा जे मटेरियल आहे ते कट करून घ्यायचं आहे. स्वतः आपण कमरपट्टी अटॅच करून घेणार आहोत. कमरपट्टी कंपल्सरी आहे जेणेकरून आपला ब्लाऊज बॅक साईडला उचलत नाही. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा. जर चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला सुद्धा बोटनेक ब्लाऊजचं कटिंग शिकायचं असेल फ्रंट डीप आणि बॅक बोटनेक तर कमेंट बॉक्समध्ये नक्की एक रिप्लाय द्या. जेवढे जास्तीत जास्त रिप्लाय येतील तेवढ्या लवकर आपल्या ह्या बोटनेक ब्लाऊजचं कटिंग मी शेअर करणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. फायनल लुक शेअर करत आहे.